नमस्कार. विटामिन्स म्हटलं की A, B, C, D ही अक्षरं डोळ्यासमोर येतात नाही का? पण जरा विचार करा, जर ही फक्त अक्षरं नसून आपल्या शरीराचं रक्षण करणारी एक जबरदस्त सुपरहिरो टीम असेल तर? हो, आज आपण याच सुपरहिरोंच्या अद्भुत जगात जाणार आहोत. चला सुरुवात करूया. Welcome to Smart School Info Lips. कल्पना करा, आपण जे रोजचं जेवण जेवतो त्यात जर खरंच काही सुपर पॉवर्स म्हणजे अद्भुत शक्ती असत्या तर? गंमत म्हणजे या शक्ती खरंच अस्तित्वात आहेत. आपल्या रोजच्या जेवणातल्या पोषक तत्वांमध्येच त्या लपलेल्या आहेत आणि त्या आपल्या शरीराला एका मशीनसारखं सुरळीतपणे चालवायला मदत करतात. चला तर मग भेटूया आपल्या टीममधल्या पहिल्या सुपरहिरोला, विटॅमिन ए. याचं मुख्य काम आहे आपल्या डोळ्यांचं रक्षण करणं. हा एक खराखुरा वॉचमन आहे जो आपल्या दृष्टीवर 24 तास लक्ष ठेवून असतो. या सुपरहिरोची खासियत काय आहे माहितीये? तर आपली नजर एकदम तेज ठेवणे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात आपल्याला जे स्पष्ट दिसतं ना, ते याच विटॅमिन ए मुळे. म्हणूनच तर याला दृष्टीचा संरक्षक असं अगदी बरोबर म्हटलं जातं. आणि या सुपरहिरोला भेटणं अजिबात कठीण नाहीये. तो आपल्याला गाजर, रताळी, पालक आणि दुधासारख्या आपल्या रोजच्या ओळखीच्या पदार्थांमधून अगदी सहज मिळतो. आता पुढच्या टीमकडे वळूया. आणि हो, ही एका विटॅमिनची नाही तर अनेक विटॅमिन्सची एक संपूर्ण गँग आहे. तिचं नाव आहे विटॅमिन बी, म्हणजेच आपली एनर्जी क्रू. विटॅमिन बी हे एकटं काम करत नाही, ही एक पूर्ण टीम आहे. आपण जे काही अन्न खातो त्याला ऊर्जेत म्हणजे एनर्जीमध्ये बदलण्याचं महत्त्वाचं काम ही टीम करते. म्हणजे बघा, जसं गाडीला पेट्रोल लागतं तसंच आपल्या शरीराला ऊर्जा लागते आणि ही टीम ते इंधन पुरवण्याचं काम करते. ही प्रक्रिया किती सोपी आहे पहा. आपण जेव्हा संपूर्ण धान्य खातो तेव्हा त्यातले बी विटॅमिन्स थेट आपल्या मेंदूला चालना देतात आणि आपल्या स्नायूंना ताकद पुरवतात. यामुळेच तर आपल्याला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटतं. आपला पुढचा सुपरहिरो आहे विटॅमिन सी. याला आपण आपल्या शरीराचा सैनिक किंवा एक संरक्षक ढालच म्हणू शकतो, जो आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून लांब ठेवतो. विटॅमिन सी ना दुहेरी भूमिका बजावतं. एकतर कुठे खरचडलं किंवा जखम झाली तर ती लवकर भरून काढायला मदत करतं, आणि दुसरं म्हणजे सर्दी खोकल्यासारख्या जंतूंना शरीरात प्रवेश करण्यापासूनच रोखतं. खऱ्या अर्थाने हा एक बॉडीगार्ड आहे आपला. आणि ही संरक्षक ढाल आपल्याला कुठे मिळते? तर संत्री, स्ट्रॉबेरी, ढोबळी मिरची आणि ब्रोकोली यांसारख्या एकदम चविष्ट आणि रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांमधनं. आता भेटूया एका एकदम खास सुपरहिरोला, जो बाकीच्यांपेक्षा जरा हटके आहे. हा आहे विटॅमिन डी, ज्याला सनशाईन विटॅमिन असंही म्हणतात. याचं मुख्य काम आहे आपली हाडं मजबूत बनवणं. याची खासियत अशी आहे की आपलं शरीर सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हे विटॅमिन स्वतःच तयार करू शकतं. याचं मुख्य ध्येय एकच आहे, कॅल्शियमला सोबत घेऊन आपली हाडं मजबूत आणि एकदम कणखर बनवणं. हे महत्त्वाचं विटॅमिन मिळवण्याचे 3 सोपे मार्ग आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कोवळा सूर्यप्रकाश. याशिवाय दूध आणि सॅल्मनसारख्या माशांमधनंही ते आपल्याला मिळू शकतं. इथे बघा, दोन्हीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे विटॅमिन सी, जी अन्नातून मिळणारी आपली संरक्षक ढाल आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे विटॅमिन डी, जे सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपली हाडं मजबूत करतं. दोन्ही सुपरहिरोंची कामं वेगवेगळी आहेत, पण तितकीच महत्त्वाची आहेत नाही का? चला, आता आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. जरा विचार करा की आपण आपल्या जेवणाची थाळी ह्या सगळ्या सुपरहिरोंनी कशी सजवू शकतो. हा तक्ता म्हणजे एक प्रकारे क्विक रिव्हिजन आहे. बघा, प्रत्येक सुपरहिरो, त्याची सुपर पॉवर आणि तो आपल्याला कुठे सापडतो हे सगळं इथे एका नजरेत स्पष्ट दिसतंय. तर आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आज रात्री तुमच्या जेवणाच्या ताटात कोणता सुपरहिरो असणार आहे? हा विचार आपल्याला फक्त माहिती नाही देत, तर आरोग्यदायी सवयी लावण्यासाठी प्रेरणाही देतो. विचार नक्की करा. Please do like, comment, and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us.